नमस्कार. आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण ऐकणार आहोत एका अशा थरारक कहाणीबद्दल ज्यात एका तरुणाची वासना, लालसा आणि निर्दयीपणा या तिन्ही गोष्टींनी मिळून निर्माण केला भयाचा आणि मृत्यूचा खेळ. ही कहाणी आहे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या एका छोट्याशा गावाची. सुमठाणे. बाहेरून साधं शांत दिसणारं हे गाव, पण या गावात राहत होता एक तरुण ज्याच्या मनात वस्ती केली होती अंधाराने. त्याचं नाव अनिल गोविंदा सदाशिव. वडील वन विभागात कामाला, घरात विधवा आई आणि लहान भाऊ. वडील वारले होते काही वर्षापूर्वी. घरातली जबाबदारी अनिलवर होती, पण त्याचं मन मात्र भटकं होतं. पैशाच्या, स्त्रीच्या आणि हव्यासाच्या मागे. जंगलाच्या वाटा त्याला पाठ होत्या. अळमनेर आणि पारोळा परिसरातील प्रत्येक झाड, प्रत्येक ओढा त्याला ओळखीचा होता आणि त्या ओळखीचा तो वापर करणारा होता एका भयावह हेतूसाठी. एका दिवशी त्याची ओळख झाली वैजंताबाई भोई नावाच्या विवाहित महिलेशी. ती एरंडोल तालुक्यातील, पण माहेर असायचं तिचं त्याच परिसरात. विवाहानंतर ती सुरतला गेली होती. कधी कधी माहेरी येत असे आणि त्या भेटीतच तिची नजर अनिलवर पडली. त्यांच्या गप्पा वाढल्या आणि एके दिवशी त्या गप्पांनी मर्यादा ओलांडल्या. दोघांच्या सहमतीने संबंध जुळले. अनिलसाठी वासनेचा खेळ आणि वैजंताबाईसाठी थोडं प्रेम, थोडा पैशाचा आधार. काही काळ असाच संपर्क राहिला आणि मग एका दिवशी अनिलने तिला फोन केला. तू सुरतहून ये, आपल्याला भेटायचं आहे. वैजंताबाईने कोणालाही काही न सांगता घर सोडलं. 4 मे 2025 ही होती तिच्या आयुष्यातील शेवटची यात्रा. सुरतहून बसने ती धुळे गाठणार होती आणि तिकडे अनिल तिची वाट पाहत होता. पहाटेच्या अंधारात 2:30 वाजता बस धुळे स्थानकात आली. ती उतरली आणि पहिला फोन केला अनिलला. मी आले आहे. अनिलने हसत उत्तर दिलं, थांब, मी जवळच आहे. दोघे बाकावर बसले. गप्पा, हशा आणि अनिलची नजर मात्र तिच्या अंगावरील दागिन्यावर. कानातील सोन्याच्या बाळ्या, गळ्यातलं मंगळसूत्र आणि पिशवीतील थोडे पैसे, हे सगळं त्याला खुणावत होतं. पण तो थेट हल्ला करणार नव्हता. पहिले मिळवायचं तिचा विश्वास, मग तिचं शरीर आणि मग तिचा जीव. सकाळी 4च्या सुमारास त्यांनी बस पकडली. गंतव्य होतं जानवे गावचं जंगल. बस चालली आणि पहाटे 5च्या सुमारास ते उतरले. अंधार अजून होता. पक्ष्यांचे आवाजही शांत होते. दोघे हळूहळू जंगलात गेले. एकांतात, सावल्यामध्ये. अनिलनं गोड बोलत तिचा हात धरला. त्या क्षणी ती सुखाच्या आशेने त्याच्यावर विसावली. पण त्या मिठीत लपलेली होती एक निर्दयी योजना. थोड्याच वेळात अनिलच्या डोळ्यातील वासना हव्यासात बदलली. ज्या हाताने तिला जवळ घेतलं त्याच हाताने जवळचं लाकडी दांडगा उचलला आणि क्षणार्धात धाड, एक जब्बर घाव तिच्या डोक्यावर. ती तडफडली, रक्त वाहू लागलं आणि काही क्षणात शांत झाली. वैजंताबाई मृत पडली जंगलातल्या मातीवर. अनिलनं तिच्या अंगावरील दागिने काढले. पिशवीतील 30,000 रुपये घेऊन घटनास्थळ सोडून निघून गेला, जणू काही घडलंच नाही अशा थंड नजरेनं. त्या सोन्याच्या बाळ्या त्यानं अळमनेरच्या एका सराफाला विकल्या. थोडे पैसे हातात आले आणि त्याची हौस अजून वाढली. पण मित्रांनो, इथेच थांबली नाही ही कहाणी. एका खुनाने सुटलेला तो व्यास आता त्याची सवय बनत चालला होता. त्याला वाटू लागलं, जंगलात कोणी बघत नाही, पुरावा राहत नाही आणि हीच विचारसरणी त्याला घेऊन गेली पुढच्या गुन्ह्याकडे. पहिल्या खुनानंतर काही दिवस गेले. वैजंताबाईचा मृतदेह जंगलात कुजत पडला होता आणि कुणालाच कल्पना नव्हती की त्या गुन्ह्यामागे कोण आहे. दरम्यान अनिल पुन्हा गावात नेहमीसारखा वावरत होता. बाहेरून शांत, पण आतून पशू झालेला. तोच अनिल अमळनेर शहरात एका भिक्षा मागणाऱ्या महिलेला भेटला. तिचं नाव होतं शेहनाज बी इक्लाब शेख. वय साधारण 50 वर्ष. जीवनभर संघर्ष, पण मनात प्रामाणिकपणा. ती रोज शहरात भिक्षा मागत होती, पण गाठीशी तिनं थोडं पैसे साठवले होते, तब्बल 70,000 रुपये. अनिलनं तिच्याशी गोड बोलून तिचा विश्वास जिंकला. तो बोलका होता, चतुर होता आणि शब्दांच्या माध्यमातून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवणं त्याला उत्तम जमत होतं. एक दिवस त्यानं शेहनाजीबला सांगितलं, तू मला थोडे पैसे दे, कामात अडकले आहेत, 2 आठवड्यात तुला परत करतो. शेहनाजीबीने दया दाखवली. तिने 70,000 रुपये त्याला उधार दिले. पण दिवस गेले, आठवडे गेले, अनिलने पैसे परत केले नाही. ती त्याच्याकडे मागणी करू लागली. माझे पैसे दे रे अनिल, मला ते लागत आहेत. पण तो टाळाटाळ करत होता. आणि मग अनिलनं ठरवलं, ही सुद्धा अडथळा आहे, तिलाही संपवायचं.
19 जून 2025 रोजी भर दुपारी अनिलनं शहानाजीबला गोड बोलून बोलावलं. चल ना, मी तुला तुझे पैसे देतो, फक्त थोडे जंगलात जाऊया, मी तिथं ठेवलेत. निर्दोष मनाची शहानाजेबी त्याच्यासोबत निघाली. दोघे मोटरसायकलवर बसले आणि पिंपळकोंडा रस्त्याकडे निघाले. मोटरसायकल वेगाने चालली होती, पण नशिबानं त्या मार्गावर त्यांना अनिलचा एक परिचित भेटला. त्याने दोघांना पाहिलं आणि लगेच फोन लावला. कुठं जातोस रे अनिल, आणि तुझ्यासोबत ही कोण? अनिल थोडा गडबडला, म्हणाला, शहानाजेबी आहे, थोडं काम आहे, मी जंगलाच्या वळणावर आहे. त्या परिचितानं सांगितलं, थांब तिथंच, मी येतो. काही मिनिटांनी तोही आला आणि तिघे जंगलात शिरले. थोड्याच वेळात शहानाजेबी पुन्हा पैसे मागू लागली. तू मला माझे पैसे परत दे, नाहीतर मी पोलिसात जाईन, तुझ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार करेन. हे ऐकून अनिलचा राग उसळला. त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच भयानक चमक आली. त्याने जवळचा लाकडी दांडका उचलला आणि जोरात तिच्या डोक्यावर मारला. रक्ताचा उडालेला फवारा, किंकाळी आणि भीतीचं साम्राज्य. पण यावेळी ती नशीबवान ठरली. ती तडफडत पळून गेली, जखमी अवस्थेत, रक्ताने माखलेली पण जिवंत. तो परिचितही घाबरून तिथून निघून गेला. शहानजेबीला लोकांनी दवाखान्यात दाखल केलं. 8 दिवसांनी ती बरी झाली आणि थेट पोलीस ठाण्यात गेली. तिने तक्रारीत स्पष्ट लिहिलं, अनिल गोविंदा सदाशिव याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. आता अनिलचं नाव पोलिसांच्या नोंदीत आलं होतं, पण तो फरार झाला होता आणि फरारी अवस्थेत असतानाच त्याने पुन्हा आखला एक भयावह डाव. ज्या महिलेने त्याला 30,000 रुपये उसने दिले होते, ती होती शोभाबाई रघुनाथ कोळी, पारोळा तालुक्यातील उंदीरखेडा गावातील. ती घरकाम आणि झाडूपोछा करून आपला उदरनिर्वाह करत होती, प्रामाणिक पण साधी मनाची. अनिलने तिचे पैसे घेतले आणि आता तीही त्याच्याकडे तगादा लावत होती. माझे पैसे दे, मला गरज आहे. पण अनिलसाठी हे सगळं त्रासदायक झालं होतं. त्याने ठरवलं एकदाचंच कायमचं संपवायचं. 24 जून 2025 त्याने शोभाबाईला फोन केला. गोड बोलत म्हणाला, चल ना, मी तुला तुझे आजच पैसे देतो, थोडं जंगलात चल, मी ठेवले आहेत. शोभाबाईला संशय नाही आला. ती मोटरसायकलवर बसली आणि दोघे निघाले सुमठाणे शिवाराच्या जंगलात. जंगलात पोहोचल्यावर दोघांमध्ये थोडा हसू, गप्पा आणि मग अचानक दगडाचा घाव. अनिलनं तिच्या डोक्यात दगड आपटला. ती कोसळली, रक्त वाहू लागलं आणि काही क्षणात तिचा शेवट झाला. अनिलनं तिच्या अंगावरील दागिने काढले, चेहरा प्लास्टिकच्या पोत्यात बांधला आणि घटनास्थळ सोडून निघून गेला. त्या दागिन्यांची विक्री अमळनेरच्या सराफाकडे केली, 90,000 रुपयांना. त्याला वाटलं हा गुन्हासुद्धा जंगलात गडप होईल, पण यावेळेस नियतीनं त्याला सापळ्यात ओढलं. दुसऱ्या दिवशी 25 जून रोजी जंगलात गुराख्यांचा एक मृतदेह दिसला, प्लास्टिकमध्ये बांधलेला, चेहरा ओळखता न येण्यासारखा. ते थेट गावच्या पोलीस पाटलांकडे गेले आणि मग पोलीस स्टेशनला बातमी पोहोचली. पोलीस निरीक्षकांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला बोलवलं. महिला, अंदाजे वय 40 वर्ष, चेहरा ओळखता येत नव्हता, पण हातात हिरव्या बांगड्या आणि मंदिरात मिळणारा नारंगी धागा होता. संपूर्ण जिल्ह्यात मेसेज पाठवले गेले, अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे, कुणी ओळख पटवू शकतो का? आणि 3 दिवसांनी 28 जूनला उंदीरखेडा गावचा तरुण गोपाल कोळी थेट पारोळा पोलीस स्टेशनमध्ये आला. त्याने मृतदेह पाहिला आणि डोळ्यातून अश्रू आले. ही माझी आई आहे, शोभाबाई कोळी. आता पोलिसांना दिशा मिळाली. शोभाबाईच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड मागवले. सर्वाधिक कॉल कोणासोबत? अनिल गोविंदा सदाशिव. संशय पक्का झाला. पोलीस पथक त्याच्या मागावर निघालं. दरम्यान अमळनेर पोलिसांनाही शहानाजीबच्या फिर्यादीमुळे अनिलचा शोध चालू होता. 28 जूनच्या मध्यरात्री धुळे तालुक्यातील झापी शिवारात पोलिसांनी अनिलला पकडलं. त्याने कबुली दिली, हो, मी शोभाबाईचा खून केला. आता तपास सुरू झाला. अमळनेरच्या जंगलात सापडलेल्या जुन्या मृतदेहाचं सत्यही उलगडलं. तेथे सापडलेलं आधार कार्ड एका महिलेचं होतं. नाव होतं वैजंताबाई भगवान भोई. आणि मग जुळाले सगळे धागे. तीच वैजंताबाई जिच्यासोबत पहिल्यांदा अनिलने संबंध ठेवले आणि पहिलाच खून केला होता. मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स, घटनास्थळावरील पुरावे सगळं एकच सांगत होतं. या सर्व गुन्ह्याचा सूत्रधार एकच, अनिल गोविंदा सदाशिव. त्याने केले 3 प्रयत्न. पहिल्यात स्त्री ठार, दुसऱ्यात ती वाचली आणि तिसऱ्यात पुन्हा एका निरापराधीचा जीव गेला. मित्रांनो, कधीकधी माणसाच्या मनातील हव्यास त्याचा विवेक हरवून टाकते. अनिलसारखा माणूस जंगलातल्या एकांतात गुन्हा करून परत सामान्य आयुष्य जगायचा प्रयत्न करत होता. पण तो विसरला, प्रत्येक गुन्हा काही ना काही ठसा ठेवतोच. एक आधार कार्ड, एक कॉल रेकॉर्ड आणि त्या ठश्यावरून उलगडलं संपूर्ण रहस्य. आज अनिल गोविंदा सदाशिव पोलिसांच्या तावडीत आहे. त्याच्यावरील 3 गुन्ह्याचे आरोप आहेत, हत्या, खुनाचा प्रयत्न आणि लूट. पुढील तपास अमळनेरच्या DYSP यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही होती कहाणी एका गावातील तरुणाची, ज्याने जंगलात आपल्या वासनेचा आणि लालसेचा अंधार फुलवला
आणि शेवटी त्याच अंधाराने त्याला गिळून टाकलं. तुम्ही ऐकली क्राईम टाईम मराठी प्रस्तुत ही खरी गुन्हेगारी कहाणी. अशाच थरारक सत्य घटनावर आधारित कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. पुन्हा भेटूयात भयानक पण सत्य कथेसोबत. तोपर्यंत सावध राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.